मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण तळणीचे मोदक करणार आहे. आता तळणीच्या मोदकसाठी लागणारे साहित्य बघूया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ घेतले 2 चमचे आणि याचं आपण मीठ टाकून आणि मोहन टाकून मीडियमसर असं भिजवून घेऊया. आणि आता गूळ घेतलाय आणि 1 वाटी डेसिकेटेड खोबरं घेतलंय आणि काजू घेतले. आपण याचं सारण करू याचं. आता आपण कणिक भिजूया. आपण याच्यात मीठ टाकूया. मीठ टाकून चमचे मोहन टाकूया. आता ते भिजवून घेऊया. असं हे करून मी पाणी टाकून याच्यात भिजवून घेऊया. पीठ भिजवून ठेवलंय, भिजवलं आपण छान. आता आपण याला 10 मिनिटं ठेवूया. आता आपण सारण करूया. सारणसाठी आपण घेतलंय गूळ घेतलाय, 1 वाटी खोबरं आणि काजू. आता आपण कढईत तूप टाकूया. टाकल्यापर्यंत गूळ टाकूया. गूळ असं छान विरघळतोय. आता आपण याच्यात आता डेसिकेटेड खोबरं टाकूया. काजू टाकूया. गॅस मिडियम स्लोच ठेवायचा. परतून घेऊया. असं आपण काढूया. हे तसे छोटे बॉल करूया. आपण अशी पारी लाटून घ्यायच्या मोदकासाठी. मीडियम साईजची लाटायची. एकदम जाड पण नाही, पातळ पण नाही. 2-3 लाटून घेऊया. आता बघा, आपण एक असं बोट घ्यायचं शिजल्यावरची. परत बाजूला त्याच्या बोट घ्यायचं. ज्यांना नवीन शिकायचं असेल त्यांना असं करून घेतले की पटकन येतो. सारण टाकूया त्याच्यामध्ये आणि आता आपण मोदकच्या पाऱ्या करूया. असं वरतून काढून पण घेऊया आणि असं टाकूया तेलामध्ये तळायला. ते मीडियम हवं तेल. कडक तेल असेल तर कच्चे राहू शकतात, खुसखुशीत नाही होत. त्याच्या वरतून तेल टाका. त्याच्या उलटून पण घेऊ जरा. आपण आता प्लेटमध्ये काढूया. आपले मोदक रेडी आहे. एकदम छान खुसखुशीत झाले बघा. त्या पद्धतीने करून बघा आणि थँक्यू.